अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत। तर बघा, आता येत्या आषाढी एकादशीला म्हणजेच गुरुवारी आहे आषाढी एकादशी आणि त्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहे, काय करायचे आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। खूप महत्त्वाची आणि खूप अति महत्त्वाची सेवा जी आहे ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, दिवसभरात आपण कोणत्याही सेवा केल्या, कोणतीही गोष्ट केली तरीही चालेल, पण या एका ग्रंथाची सेवा तुम्हाला नक्कीच करायची आहे आणि ते कोणता ग्रंथ आहे तर ते आहे भागवत, संक्षिप्त भागवत ग्रंथ। हो बघा, मी लगेच तुम्हाला का सांगितलं कारण काय होतं, बऱ्याचशा वेळेस खूप गोष्टी बोलल्या जातात आणि मेन जी गोष्ट ती खूप उशिरापर्यंत बोलायला लागते आणि त्यानंतर तुम्ही बोर होऊन जातात आणि तुमच्याही लक्षात येत नाही की नक्की मला काय सांगायचंय। तर त्यामुळे मी विचार केला की पटापट झटपट तुम्हाला लवकर सांगण्यात येईल अशा गोष्टी तुम्हाला सांगाव्या। तर बघा, जे केंद्रात आहे संक्षिप्त भागवत, एक जांभळ्या रंगाचं पुस्तक मिळतं बघा, ज्यामध्ये तुम्हाला 2 तासाच्या आत तुम्हाला जसं आपलं स्वामी चरित्र सारामृत आहे तशाच पद्धतीचं संक्षिप्त भागवत आहे, ते तुम्हाला एकादशीच्या दिवशी वाचायचं आहे, त्याचं पठण करायचं आहे। मला वाटतं 1 ते 1.5 ते 2 तासामध्ये, म्हणजे अगदी सवय नसेल त्यांना 2 तास तरी लागेल। तर तुम्हाला ह्या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी ह्या ग्रंथाचं पठण करायचं आहे। या ग्रंथाचं पठण करायच्या आधी तुम्हाला काय सेवा करायची आहे, काय गोष्टी करायच्या आहे ते सुद्धा मी सांगते। तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सकाळी उठून शुचिर्भूत होऊन व्यवस्थित पूजापाठ तुमचं जे आहे, तुमची जी देवपूजा आहे त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे। नित्यसेवा जी आहे ती थोडी नंतर केली तरी चालेल, पण आषाढी एकादशीला सगळ्यात महत्त्वाचं आपले बघा, तुमच्याकडे जर का विष्णू भगवानांची मूर्ती असेल म्हणजे बाळकृष्ण असेल तर बाळकृष्णाचा अभिषेक करा, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर विठ्ठल रुक्मिणी दोघांचाही अभिषेक करा। पंच ज्या गोष्टी असतात त्याच्याने अभिषेक केला तरीही चालेल, अति उत्तम। त्याचबरोबर आपल्या विठ्ठलांना किंवा बाळकृष्णाला तुम्हाला सांगते, तुळशीचं पान व्हा, तुळशीचं पान आदल्या दिवशी आणून ठेवा किंवा तोडून ठेवा आदल्या दिवशी, त्या दिवशी मात्र तोडू नका। त्या दिवशी तुम्हाला मग तुळशीचं पान आपल्या विष्णू भगवानांना व्हायचं आहे। तुम्हाला बघा, विष्णू भगवानांना म्हणजे बाळकृष्णाला व्हायचं आहे, विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती सगळ्यांच्या देवघरात असते त्यामुळे तिथे तुम्हाला विठ्ठलांना व्हायचं आहे ते पान। आणि त्यानंतर तुम्हाला महत्त्वाची सेवा जी आहे ती करायची आहे, म्हणजे संक्षिप्त भागवताचं पठण करायचं आहे। संक्षिप्त भागवताचं पठण करणं गरजेचंच आहे। फक्त अभिषेक करताना पुरुष सूक्त म्हणायला विसरू नका, पुरुष सूक्त म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे। रुक्मिणीवर सुद्धा असते, आपल्या घरात विठ्ठल असेल तर रुक्मिणी सुद्धा असते, त्यामुळे रुक्मिणीचा अभिषेक करताना श्रीसुक्ताचं पठण करा, पुरुष सूक्त आणि श्रीसुक्ताचं पठण करून अभिषेक करा। त्याचबरोबर बघा, आषाढी एकादशी आहे त्यामुळे देवपूजा करताना अतिउत्तम होईल की जर का तुम्ही सगळ्या देवतांची व्यवस्थित छानपैकी पूजा केली, आपले बाळकृष्णांची, तर त्या हिशोबाने काय होईल, खूप सुंदर अशी पूजा होईल। ज्यांच्याकडे बाळकृष्ण नाही आहे, विठ्ठल रुक्मिणी नाही आहे, त्यांच्याकडे स्वामींचा फोटो असेल, स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींवर अभिषेक केला तरीही चालेल, काहीही हरकत नाही आहे। तुळशीपत्र तुम्हाला व्हायचं आहे, तुळशीपत्र वाहिल्याने तुमच्या या दिवशीच्या इच्छा अपेक्षा ज्या काही गोष्टी असेल ते वाहताना तुम्हाला तिथे देवासमोर म्हणायच्या आहे आणि त्यांना सांगायचं आहे की माझी अशी अशी इच्छा आहे, ती माझी लवकरात लवकर पूर्ण करा। बघा, फक्त 1 तुळशीपत्र काय कितीही तुम्ही ठेवा, बघा प्रश्न त्याचा नाही आहे, पण कितीही जरी तुम्ही ठेवले पण तुम्ही मनोभावे किती करताय, मनोभावे काय करताय ते महत्त्वाचं आहे। त्यामुळे ते केल्यानंतर संक्षिप्त भागवताचं पठण करा, आरती करा आणि तुमची पूजाही संपन्न करा। अशा पद्धतीने तुम्हाला आषाढी एकादशी जी आहे ती साजरी करायची आहे। देवाला नैवेद्य काय दाखवायचं आहे तर देवाला नैवेद्य तुम्ही साबुदाण्याची खिचडी, वरई, सार, भगर दाखवू शकता, राजगिराचा लाडू दाखवू शकता, त्याचनंतर तुम्ही शेंगदाण्याचा लाडू दाखवू शकता, रताळ्याचं पण काही पदार्थ करून तुम्ही दाखवू शकता। उपवासाचे जे कोणते पदार्थ आहे ते तुम्ही खाऊ शकता। शक्यतो तळलेले पदार्थ खाऊ नका, त्याने ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो, कारण दिवसभर आपण कुठलंही अन्न खात नाही, म्हणजे वरण भात भाजी पोळीची ज्याला सवय असते त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो, साबुदाण्याने, भगरने वगैरे। त्यामुळे शक्यतो तळलेले पदार्थ, म्हणजे उपवास असला की लोक भरभरून साबुदाणा वडा खा, हे खा, ते खा करतात, त्यामुळेच मी तुम्हाला सांगते की शक्यतो कमीत कमी तळलेले पदार्थ खा। माणसाच्या म्हणजे शरीराला बघा, भक्तिभाव अध्यात्म सगळं हवंच आहे, पण त्याचबरोबर शरीर चालवण्यासाठी अन्नाची सुद्धा गरज आहे, त्यामुळे त्याबद्दल तर काहीच नाही, ज्याच्या पोटाला जेवढं हवं तो तेवढंच खातो, पण त्याचबरोबर भावना ह्या खूप गरजेच्या आहे। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही तुमची उपासना करा, नक्कीच गोष्टी फलित येतील। आणि अजून काही आषाढी एकादशी निमित्त काही प्रश्न असतील, काही गोष्टी असतील तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकता। तर चला भेटूया अजून एका अशाच छानशा माहितीबरोबर छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।